रात्रीचे 9 वाजत आले होते. सकाळपासून महत्त्वाच्या मीटिंग अटेंड करून सागर थकून गेला होता. लंच बॉक्स सॅकमध्ये टाकून त्यानं खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि निघायच्या आधी शेवटचं एकदा व्हॉट्सअपचे मेसेज चेक करायला सुरुवात केली आणि तो दचकला. शेवटचा मेसेज मुक्ताचा, त्याच्या बायकोचा होता. मी दुपारपासून फोन लावते पण फोन लागत नव्हता. कुठल्या एरियात होतास? शेवटी कंपनीच्या लँडलाईनवर फोन लावला तेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये आहात असं समजलं. बरं, ते जाऊ द्या. नवरात्रीची साफसफाई करताना आई खुर्चीवरून जोरात पडली आहे, त्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. उद्या रविवार असल्यामुळे मला आजच अमरावतीला जावे लागणार आहे. कधी येईन हे आता सांगू शकत नाही, तर मी काय सांगते ते नीट लक्षात ठेवा. टेबलवर रात्रीचं ताट वाढून ठेवलं आहे, ते जेवायचं. मी नाही म्हणून लगेच बाहेर जेवायला जायचं नाही. गॅसवर दूध तापवून ठेवलं आहे, ते रात्री फ्रीजमध्ये ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे लवकर झोपा. TV रात्रभर बघत बसू नका. मी सकाळी पुन्हा फोन करते. आता बायकोचं माहेरी जाणं म्हणजे त्यात जगावेगळं ते काय, किंबहुना माहेरी न जाणं हे मात्र आश्चर्याचं असू शकतं. नाहीतर आजकालच्या मुली दिवसातून 4 वेळा तरी आईशी मोबाईलवरून अर्धा तास बोलत असल्यामुळे माहेरी असल्यासारखंच असतात. पण सागरच्या बाबतीत आधी कधी असं घडलं नव्हतं, ते आज घडलं होतं. लग्न झाल्यापासून कधीही माहेरी एकटी न गेलेली मुक्ता आज पहिल्यांदाच एकटी माहेरी गेली होती. तशी ह्यापूर्वीही ती माहेरी गेली होती, पण प्रत्येक वेळी सागर बरोबर असायचा. सागरने तो मेसेज मुक्ताचाच आहे ना याची पुन्हा खात्री करून घेतली आणि मोबाईल बंद करून खिशामध्ये सरकवला. अचानक त्याला आता मोकळं वाटायला लागलं होतं. कमीत कमी 2 दिवस तरी तो आता आकाशातला उडता पंछी होता. ऑफिसमधून यायला उशीर का झाला हे त्याला आता कुणी विचारणार नव्हतं. आणि मुख्य म्हणजे कित्येक महिन्यानंतर जिगरी मित्रांबरोबर त्याला 2 दिवस हवं तसं करण्याची अंतिम संधी होती. सागरचे लहानपणापासूनचे मित्र, पण मुक्ताच्या दृष्टीने बिनकामाची. त्यात एक मित्र बिर्याणी बनवण्यात स्पेशालिस्ट. म्हणून सागरने त्याला फोन लावला. ऐक, उद्या दुपारी घरी ये. उद्या तुझ्या हातची बिर्याणी खायची आहे. खूप दिवस झाले. मुक्ता पहिल्यांदाच माहेरी गेली. उद्या फुल डे एन्जॉय करू. सागरने त्याला फोनवरूनच ऑर्डर कमी सूचना दिली आणि फोन बंद केला. बाहेर येऊन त्यानं गाडी स्टार्ट केली आणि तो घरी निघाला. रस्त्यावरचं ट्रॅफिक आज त्याला वैताग आणत नव्हतं की येता मंडईतून कोथिंबीरीची पेंडी न विसरता आणा अशा बायकोने दिलेल्या ऑर्डरचं डोक्याला टेन्शन नव्हतं. मनाचं स्वातंत्र्य म्हणजे काय याचा तो आज सुखद अनुभव घेत होता. सागर घरी पोहोचला. रात्रीचे 10 वाजून गेले होते. त्याला फारशी भूक नव्हती, पण बायकोनं मेसेज केल्यामुळे त्याने टेबलावरचं ताट कसंबसं संपवलं आणि तो बेडरूममध्ये आला. मुक्तानं रात्रभर TV बघत बसू नका असं बजावलं होतं, पण तोच दिवसभराच्या मीटिंगमुळे कंटाळला होता. त्यामुळे 2 मिनिट त्यानं न्यूज बघितल्या आणि TV बंद करून टाकला. रोज वॉर्डरोबमधून रग काढून त्याची पांघरायची रजई बेडच्या पायथ्याशी ठेवलेली असायची आणि साईड टेबलवर पाण्याचा मग भरून ठेवलेला असायचा. मग तो आज तिथं नव्हता. तडफडत फ्रीजचं दार उघडून त्यानं गार पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि उद्या 8 वाजता कामाला येईपर्यंत मस्त ताणून द्यायची असं त्याने ठरवून तो झोपी गेला. सकाळचे 7 वाजून गेले होते. पहाटेच्या स्वप्नात तो अजून तो होताच तेवढ्यात दारावरची बेल वाजली. जो कुणी असेल ते असेल, उठायचं नाही म्हणून त्यानं पांघरून डोक्यावरून ओढून घेतलं.
पण बेल वाजतच राहिली. शेवटी वैतागून तो उठला आणि त्यानं दार उघडलं. समोर त्यांची कामवाली शालू उभी होती. तसं तिचं मूळ नाव शालिनी होतं, पण तिनं त्या नावाचं शालू असं केलं होतं. मॅडमचा रात्री फोन आला होता. रोजच्या कामाबरोबर आजपासून सकाळचा चहा आणि चपाती भाजी करायची म्हणून. त्यामुळे मी लवकर आले. येऊ ना आत? ये ना. आज बिर्याणीची पार्टी असल्याने आता या शालू आणि चपाती भाजीचं काय करायचं हा त्याला प्रश्न पडला. हे बघ, आज नुसता चहाच कर, चपाती भाजी उद्यापासून. आज मला बाहेर जेवायला जायचे. ओके, मग ब्रेकफास्टला पोहे करू का? मला माहीत आहे तुम्हाला पोहे आवडतात ना ते. आपल्या आवडीनिवडी हिला कशा काय माहीत? सागर विचारात पडला होता. तो काही बोलणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तो मुक्ताचा कॉल होता. मुक्ता डार्लिंग, कशी आहेस? आईची तब्येत काय म्हणते? अचानक काय झालं? त्या कशा काय पडल्या? सागरने प्रेमाने चौकशी केली. आई ठीक आहे, पण मला सांगा, ती कामवाली शालिनी आली का? मी तिला रोज चपाती भाजी करायला सांगितलं आहे. अगं, पण मी आज दादू आणि विनूला घरी जेवायला बोलावलंय. पार्टी आहे, चपाती भाजीची काय गरज आहे? मला वाटलंच तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवणार म्हणून. आणि तो दादू दम बिर्याणी करणार असणार. बायको घरी नाही म्हटलं की पार्टी सुरू. आजच्या पुरतं ठीक आहे, पण उद्यापासून बाहेरचं खायचं नाही आणि फालतू पैसे खर्च करायचे नाहीत. शालिनी करून देत जाईल. आणि हो, काम झालं की तिला दुसरी कामं सांगायची नाहीत. जाऊ द्यायचं, ती जरा आगाऊच आहे. तसा तिचा आगाऊपणा मगाशी त्याला दिसलाच होता. आणि सांगायचंच राहिलं, आंघोळ झाली की न विसरता गिझरचं बटन बंद करायचं. मागे बायको नाहीये बटन बंद करायला. हमासच्या रॉकेटासारखे एका मागून एक बॉम्ब गोळे त्याच्यावर पडत होते. पण निदान आजच्या बिर्याणी पार्टीचा खिमा तरी झाला नाही याचं त्याला हायसं वाटलं. ओके डिअर, सगळं मान्य, पण मुक्ता, खरंच तुझी खूप आठवण येते या. काही नाही, नुसतं गोड बोलायचं आणि करायचं तेच करायचं. मुक्ताने फोन कट केला. ठरल्याप्रमाणे दादू आणि विनू वेळेवर आले. विनू सगळी तयारी करून आला होता. झणझणीत बिर्याणीवर तिघांनी ताव मारला आणि मुक्ता परत येण्याच्या आत ओली पार्टी करण्याचं फायनल करून ते निघून गेले. 4 वाजत आले होते. आता 2 तास मस्तपैकी आडवं व्हायचं असा विचार करतोय तोपर्यंत पुन्हा मोबाईलची रिंग वाजली. गेले का एकदाचे बिनकामाचे? का पडलेत लोळत? मुक्ताचं लेक्चर सुरू झालं. उद्या शालिनी आली की डायनिंग टेबल आणि किचन कट्टा धुवून घ्यायचा आणि परत असलं काही घरात करायचं नाही, सांगून ठेवते. बरं, तुमची बीपीची गोळी कुठे असते माहीत आहे का? कुठे? सागरनं घाबरून विचारलं. सागरनं आजपर्यंत कधी बीपीची गोळी स्वतःच्या हाताने घेतली नव्हती. जेवण झालं की टॅबलेट आणि पाण्याचा ग्लास त्याच्यासाठी तयार असायचा. अलमारीच्या डाव्या साईड टेबलच्या ड्रॉवरमध्ये असते. आता लगेच घ्या आणि रोज घ्यायची, लक्षात ठेवा. सागरनं थँक्स म्हटलं आणि आता मी थोडा वेळ झोपणार आहे असं सांगून फोन ठेवून दिला. 6 वाजता झोपेतून उठेपर्यंत व्हॉट्सॲपवर आणखीन मेसेज येऊन पडले होते. तुम्हाला चहा करता येत नाही मला माहीत आहे. शेजारच्या ताईंना मी सांगितलं आहे, त्या पाठवून देतील. तुम्ही जायची गरज नाही. आणि हो, कुलूप लावून भटकायला जाऊ नका. संध्याकाळचं जेवण मी एक जणीला सांगितलं आहे, 8 वाजता देऊन जातील. उद्या ऑफिसला जाताना तुमच्या कपड्याची जोड तुमच्या कपाटात खालच्या बाजूला आहे. सगळं उचकत बसू नका आणि माझ्या कपाटाला अजिबात हात लावायचा नाही.
तिच्या प्रत्येक वाक्यात दमदाटीचा आणि अवखळपणाचा आविर्भाव असला तरी सागरला आता तिच्या शब्दातून त्याच्याबद्दल वाटणारी काळजी आणि ओसांणारं प्रेम जाणवायला लागलं होतं. तिच्या वाचून आपण शून्य आहोत असं आता त्याला वाटायला लागलं होतं. रात्री कुणालबरोबर मूव्ही बघायला जायचं त्याने सकाळी ठरवलं होतं, पण मुक्तानं रात्री जेवण बुक केल्यामुळे त्याला प्लॅन कॅन्सल करावा लागला. रात्र झाली होती. त्याला आता कंटाळा यायला लागला होता. आज वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच आहे हे त्याला आठवलं आणि त्याने TV ऑन केला. पण मॅचमध्ये त्याचं लक्ष फारसं लागत नव्हतं. तो मॅच बघत असला की कांदा भजी आणि वाफळलेला चहाचा कप न सांगता समोर यायचा. एक आठवण त्याला आणखीन बेचैन करत होती. शेवटी समोरची मॅच रंगात आलेली असतानाही त्यानं TV बंद करून टाकला. बरोबर 8 वाजता जेवण आलं. थोडा वेळ इकडे तिकडे करून त्यानं जेवण आटोपलं आणि कपाटातले एक पुस्तक चाळत तो बेडवर आडवा पडला. 10 वाजून गेले होते. शेजारी मुक्ता नव्हती. कंटाळून त्यानं पुस्तक बंद केलं. उठून कपाटातलं पांघरून काढण्याचंही त्याच्या जीवावर आलं होतं. झोपायचं म्हणून त्याने लाईट स्विच ऑफ केली आणि एवढ्यात मोबाईलवर मेसेजची रिंग वाजली. मुक्ताचा मेसेज होता. झोप येत नाही का? औषधाच्या डब्यात झोपेची गोळी आहे, ती घ्या. आणि पुढे एक छानसा हार्टचा इमोजी टाकला होता. सागरने मोबाईल उचलला आणि टाईप केलं, माझी झोपेची गोळी अमरावतीला गेली आहे. उद्या ती गोळी घेण्यासाठी अमरावतीला येतोय. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.